करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. शिवसंकल्प व्याख्यानमालेचा आजचा 74वा भाग, समाज नेतृत्व आणि राष्ट्र उभारणी, यामध्ये आज आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य आणि आजचे प्रशासन. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी उच्चारलं तरी आपल्या सगळ्यांच्या अंगामध्ये एक वेगळं असं स्फुरण चढतं आणि आपण प्रत्येक जण प्रेरित होतो. 350 वर्षापूर्वी ज्यांनी आपलं कार्यकर्तृत्व गाजवलं आणि उभ्या संबंध देशभर नव्हे तर जगभर देखील त्यांच्या कार्यकर्तृत्वाची छाप सोडली, ते व्यक्तिमत्व आज 350 वर्षानंतर देखील या ठिकाणी तितक्याच प्रभावीपणे प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवतं. याची मुळं कुठं सापडतील तर याची मुळं सापडतील त्यांनी लोकांसाठी केलेलं जे काही राज्य आहे त्या प्रशासनामध्ये आपल्याला ती सापडतात, हे लक्षात घ्या. आज छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून राजकीय व्यवस्था वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतःचा स्वार्थ साधू पाहते. प्रत्येक घटक वेगवेगळ्या पद्धतीनं महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा वापर करून, त्यांच्या प्रतीकांचा वापर करून पुढे जाऊ पाहतोय. पण दुर्दैवानं महाराजांनी त्या काळामध्ये घालून दिलेली जी प्रशासकीय व्यवस्था होती, त्यांचे जे प्राधान्यक्रम होते, ते प्राधान्यक्रम या ठिकाणी कुठेतरी बाजूला पडल्याचं आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. म्हणजे आज बऱ्याच शहरांमध्ये आपल्याला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे, त्यांचं स्मारक बघायला मिळतं, हे लक्षात घ्या. दर शिवजयंतीला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला उत्सव बघायला मिळतात. दुर्दैवानं काही ठिकाणी मी असंही बघतो की डीजे वाल्याची जशी तारीख मिळेल त्या पद्धतीनं या ठिकाणी शिवजयंतीच्या मिरवणुका निघताना आपण बघतो, लक्षात घ्या. शिवजयंती कोणत्या दिवशी असावी, सरकारी कोणती आणि तिथीनुसार कोणती, असे देखील प्रघात आपण बघायला मिळतो. पण महाराजांना हे सगळं अपेक्षित होतं का, याचाही विचार करणं आपण गरजेचं. महाराजांना जे अपेक्षित होतं त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण महाराजांना या ठिकाणी डोक्यात घेण्याच्या ऐवजी डोक्यावर घेऊन नाचायला लागलो तर या ठिकाणी ते महाराजांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीची एक मानवंदना जी आहे ती ठरणार नाही. याची सगळ्यांनी थोडीशी जाणीव करून घेणं अत्यंत गरजेचं. आज हा विषय आपण का घेतला? तुम्ही सर्वजण ते आहात जे भविष्यातले प्रशासक आहात, भविष्यातले या ठिकाणी लीडर आहात. मग तुम्ही उद्योग क्षेत्रातले लीडर बनणार आहात, तुम्ही तुमच्या आस्थापनातले लीडर बनणार आहात, तुम्ही प्रशासकीय लीडर बनणार आहात. आणि मग असं नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शिवरायांच्या एका वेगळ्या बाजूची माहिती व्हावी या उद्देशानं आजच्या या विषयाची मांडणी करण्यात येते. मित्रांनो, लक्षात घ्या. आपण हा शिवसंकल्प व्याख्यानमालेचा प्रवास सुरू का केला तर आपल्याकडे माहित असेल प्रज्वल सांबारकर म्हणून आपला जो काही या ठिकाणी विद्यार्थी आहे, त्यांनी आदल्या दिवशी 19 तारीख 18 तारखेला सांगितले की सर उद्या 19 तारीख आहे आणि शिवजयंतीच्या निमित्तानं आम्हाला एखादं व्याख्यान जर देता आलं तर त्याची तुम्ही व्यवस्था करावी. ज्या वेळेला मी थोडंसं त्यावेळेला काही तज्ज्ञ जे मार्गदर्शक आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तेव्हा लक्षात आलं की त्यांच्या तारखा अगोदरच बुक झालेल्या होत्या आणि आपल्याला हा कार्यक्रम तर सुरू करायचा होता. यामुळं त्या दिवशी स्वतः थोडासा अभ्यास करून मी हे पहिलं व्याख्यान घेतलं आणि त्या दिवसापासून या शिवसंकल्प व्याख्यानमालेला सुरुवात केली. मित्रांनो, आजचा जो 74वा भाग आहे हा अगोदर दिलेल्या टॉपिकनुसार आलेला प्रशासन, आत्ताचं प्रशासन आणि छत्रपती शिवरायांचं असणारं स्वराज्य, याच्यामधले या ठिकाणी तुलनात्मक अभ्यास म्हणता येणार नाही, पण तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टी वाचलेल्या आहेत, तुम्ही या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, पण तरी देखील थोडंसं आपण समजून घेणं गरजेचं. छत्रपती शिवाजी महाराज 3-3.5 तासाच्या एका चित्रपटामधून समजतील का तर तसं अजिबात होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज एका कादंबरीतनं समजतील का तसं अजिबात होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे जगण्याची पद्धती झाली पाहिजे आणि तुमच्या प्रत्येकाचं स्वप्न हे तुम्ही तुमच्या क्षेत्रामधले छत्रपती शिवराय होण्याचा प्रयत्न करणं हे असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. शिवरायांच्या साठी लिहिलेली आरती, दररोज सकाळी संध्याकाळी महाराजांची आरती करायची आणि त्यांना देवत्व बहाल करायचं. असं देवत्व एका महापुरुषाला आपण ज्यावेळेला बहाल करतो त्यावेळेला आपली जबाबदारी आपण या ठिकाणी संपवून टाकतो. कारण काय म्हणतो आपण, अरे ते देव होते म्हणून त्यांना जमलं, आपल्याला जमणार आहे का? छत्रपती शिवराय हे आपण जोपर्यंत त्यांना सामान्य या ठिकाणी मनुष्य म्हणून म्हणत नाही तोपर्यंत त्यांचं असामान्यत्व जे आहे ते सिद्ध होत नाही, हे समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, लक्षात. आज शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी द्वेष पसरवला जातो किंवा एकेरी उल्लेख केला तर या ठिकाणी राग होतो. त्याचा एकेरी उल्लेख का केला म्हणून या ठिकाणी आंदोलन होतात. पण आंदोलन करणारे असतील किंवा दुसऱ्या बाजूचे असतील, दोघांच्याही साठी महत्वाचं आहे की शिवरायांनी ज्या तत्वांवर त्यांचं स्वराज्य उभं केलं होतं, त्यांनी जे प्रशासन राखलं होतं, हे समजून घेणं ही आपल्या सगळ्यांची गरज आहे, लक्षात घ्या. त्यामुळे अत्यंत संवेदनशील असा बनून राहिलेला हा विषय आपण वेगळ्या पद्धतीनं समजून घ्यायचा प्रयत्न करतोय की महाराजांच्या बाबतीमध्ये ते एक व्हिजनरी लिडरशिप होती त्यांची, लक्षात. कुशल प्रशासक होते,
न्यायप्रिय न्यायाधीश होते, मानवतावादी नेते होते. ह्या सर्वांच्या बरोबर अनेक विरोध त्यांना या ठिकाणी लावली जात आहेत. पण आज आपण त्यांची एक बाजू बघतोय की रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय. आणि मग त्याच्यात देखील या ठिकाणी ज्यावेळेला अशी संकल्पना एखादे लोकशाहीर मांडतात हे लक्षात घ्या. स्वराज्य संकल्पक कोण होत्या, स्वराज्य संस्थापक कोण होते आणि स्वराज्य संरक्षक कोण होते, या तीन गोष्टी ज्यावेळेला बघितल्या जातात तर त्यावेळेला स्वराज्याची पहिली संकल्पना ही माँ जिजाऊंच्या या ठिकाणी मनात आली. ती संकल्पना शिवरायांच्या पर्यंत त्यांनी उतरवली, पोहोचवली, त्यांना ते स्वप्न दाखवलं, शिवरायांनी ते निर्माण केलं आणि शंभूराजांनी ते पुढे सांभाळण्याचा प्रयत्न केला, त्यांनी ते सांभाळलं हे लक्षात घ्या. ह्या तीन संकल्पना जशा महत्वाच्या आहेत तसं शिवरायांनी घालून दिलेली अष्टप्रधान मंत्रिमंडळाची व्यवस्था आणि आजचं प्रशासन हे थोडंसं समजून घेण्याचं कंपॅरेटिव्हली आपण या ठिकाणी बघणार आहोत हे लक्षात घ्या. त्यामुळे लोकशाहीमध्ये आजही प्रशासनाला नेतृत्वाची गरज आहे, ती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये बऱ्याच ठिकाणी छत्रपती शिवराय, शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या या ठिकाणी कामाचा, यांच्या विचारांचा प्रभाव जो दिसतो तो या ठिकाणी तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे महाराज फक्त मराठ्यांचे नव्हते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त या ठिकाणी विशिष्ट कॅटेगरीचे नव्हते, महात्मा फुले विशिष्ट कॅटेगरीचे नव्हते. त्यांनी जे काम केलं ते सामान्य जनता, शेतकरी, कारागीर, व्यापारी, स्त्रिया आणि कष्टकरी, गरीब या सर्वांसाठी केलेलं काम असल्यामुळे हे सर्व समाजाचे होते, ते सर्वसमावेशक होते. हा विचार आपण समजून घेणं हे देखील गरजेचं आहे, लक्षात घ्या. राज्य म्हणजे शासन, सत्ता आणि व्यवस्था आणि म्हणजेच रयतेचे राज्य ही शिवरायांची संकल्पना, लक्षात घ्या. म्हणून शिवराय स्वतः म्हणतात हे राज्य व्हावी ही श्रींची इच्छा. हे कोणत्याही एका व्यक्तीचे, कुटुंबाचे, वंशाचे नव्हते, तर ही जनतेचे आणि ईश्वरी न्यायाचे राज्य असावं हा त्यांचा संकल्प असल्याचं आपण या ठिकाणी बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. वाक्य आपण बऱ्याच वेळा महाराज म्हटलं की हे वाक्य आपल्याला येतच लक्षात, पण नेमकं काय त्याच्या पाठीमागची भूमिका होती हे थोडंसं समजणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. सर्व धर्म सहिष्णुता हा सगळ्यात महत्वाचा भाग या ठिकाणी जो संविधानात आला, पण तत्पूर्वी शिवरायांच्या राज्यामध्ये देखील आपल्याला बघायला मिळत होता की सर्व धर्मांना समान वागणूक. मशीद, चर्च, गुरुद्वारा, दर्गे याचं संरक्षण महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी केलेलं आहे. महाराजांच्या आक्रमणामध्ये कधीही तुम्हाला या धार्मिक स्थळांच्यावर आक्रमण केलं, त्यांचं या ठिकाणी नासधूस केली, त्यांच्यावर या ठिकाणी गदा आणली हे तुम्हाला बघायला मिळणार नाही. हे तुम्ही विचारात घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. स्त्रियांचा सन्मान, कोणत्याही स्त्रीवर अत्याचार झाला तर आपण माहितीये की चौरंग्या करायचं एक आपण वाक्य वापरतो बऱ्याच वेळा, लक्षात. त्याच्यामध्ये काय 2-4 घटना अलीकडच्या कालावधीवर ज्या प्रसिद्ध होत आहेत घटना दररोज, पण ज्या घटना आता प्रसिद्ध होत आहेत, लोकांच्या समोर येत आहेत, तिथं लोक ज्या वेळेला या ठिकाणी रोष त्यांचा व्यक्त करत असताना म्हणतात की त्याला या ठिकाणी चौरंग्या करा. चौरंग्या हा शब्द, ही दहशत महाराजांनी कृतीतून या ठिकाणी बसवलेली होती, हे लक्षात घ्या. सगळ्यांच्या मध्ये युद्धात पकडलेल्या शत्रूच्या स्त्रियांना पूर्णपणे सन्मानाने परत पाठवणे, म्हणजे याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक उदाहरण दिलं जातं वारंवार. या ठिकाणी सुरतेच्या लुटीमध्ये आणलेल्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानानं परत पाठवण्याचं या ठिकाणी एक उदाहरण आपल्याला वारंवार सांगितलं जातं. ते उदाहरण आपण जीवनात कधी अवलंबणार आहोत हेही फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या मित्रांनो. कल्याणच्या सुभेदाराचा सन्मानानं परत पाठवायचा ऐतिहासिक प्रसंग आपल्याला या ठिकाणी माहित आहे. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये असा एक कडक नियम या ठिकाणी त्यांचा होता, हे लक्षात घ्या. म्हणजे काय की सामान्य जनतेच्या संपत्तीचं, त्याचं रक्षण करणं ही देखील एक राज्याची संकल्पना, राज्याचं काम आहे. दुष्काळाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, मोफत बीज वाटप, शेतसारा या ठिकाणी माफक आणि लवचिक ठेवणं, हे सगळं जे तुम्ही आज बघताय याची बीज कुठेतरी तुम्हाला या स्वराज्य स्थापनेमध्ये, त्यावेळेच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळामध्ये त्यांनी प्रत्यक्षात अंमलबजावणी केलेली बघायला मिळतील, हे लक्षात घ्यायच्या. पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधनांचं संरक्षण, 350 वर्षांपूर्वी या ठिकाणी महाराज सांगतायत की सागवान आणि चंदनाची झाडं तोडली नाही पाहिजेत. जलसंधारण किल्ल्यावर पाणीसाठा असला पाहिजे, प्राण्यांचेही संरक्षण असलं पाहिजे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी किल्ल्यांची उभारणी केलेली आहे तिथं पाणीसाठ्याची या ठिकाणी काळजी केलेली आहे. हे जे व्हिजन आहे, महाराज या ठिकाणी म्हणतात की हे सर्व जात असताना सर्वांनी मिळून निर्माण केलेलं हे राज्य आहे, सर्वांनी मिळून हे चालवायचं आहे, सर्वांच्या साठी याचा उपभोग घेता आला पाहिजे, ते संरक्षित असलं पाहिजे, हा त्यांचा विचार, लक्षात घ्या. स्वराज्य आणि स्वाभिमान, परदेशी सत्तेपासूनची मुक्तता, स्वतःची राज्यभाषा, स्वतःचं नाणं आणि स्वतःची राज्य व्यवहाराची पद्धती. आता हा विचार कधी महत्वाचा आहे तो लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण भाषीय प्रांतरचना किंवा भाषा व्यवहार या ठिकाणी वाद घालत असतो त्यावेळेला हा विचार या ठिकाणी असणं गरजेचं आहे, पण याचा विपर्यास पण करता कामा नये, हेही तितकंच महत्वाचं आहे, लक्षात घ्या. महाराजांनी इतर भाषा शिकून घेतल्या की नाही घेतल्या याचा शोध घ्या.
महाराजांनी फक्त या ठिकाणी आपल्याच भाषेवर प्रभुत्व करावं, आपल्या भाषेत राज्यव्यवहार असावा, कारण तो लोकांना समजण्याचं सोपं असतं. हे ज्या वेळेला स्वीकारलं त्याच वेळेला महाराजांनी हेही लक्षात घेतलं की आपल्याला जर करता या ठिकाणी जागतिक पातळीवरच्या घडामोडी समजून घ्यायच्या असतील, लक्षात त्यांना जर म्हणजे एक मध्यंतरी मी गोष्ट बघितली त्याच्यामध्ये की महाराजांचं नाव त्यावेळेला जगातल्या इतर देशांमध्ये वर्तमानपत्रात यायचं, कारण ते देश तेवढे पुढे होते, तिथं वर्तमानपत्र निघायचं. आपल्याकडे ते निघत नव्हतं. आणि महाराजांच्या कालावधीमध्ये महाराजांनी या ठिकाणी एक अद्ययावत प्रिंटिंग प्रेसची मागणी केल्याची काही दस्तऐवज सापडत आहेत. म्हणजे महाराज त्यावेळेला एखादं वृत्तपत्र किंवा या ठिकाणी आपलं या ठिकाणी एक मुखपत्र चालवण्याच्या देखील विचारात होते, अशा पद्धतीची काही माहिती समोर येत आहे. म्हणजे ते व्हिजन जे आहे ते व्हिजन तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि मग एक साधारणतः तुलना ज्या वेळेला आपण करतो ती अष्टप्रधान मंत्रिमंडळामध्ये बघा, पेशवा, अमात्य किंवा मुजुमदार, सचिव, सुरनीस, मंत्री किंवा वाकनीस, सेनापती किंवा सरनौबत, सुमंत किंवा डबीर, न्यायाधीश किंवा पंडितराव अशा पद्धतीची पद होती. म्हणजे जबाबदारी काय, सर्वसामान्य प्रशासन. म्हणजे पेशवा जो आहे तो पंतप्रधान किंवा सर्वसामान्य प्रशासकाच्या या ठिकाणी ह्याच्यात होता. म्हणजे आता आपण त्याला कदाचित प्राईम मिनिस्टर म्हणू शकतो, कदाचित लक्षात घ्या, कारण ते कम्पॅरेटिव्हली तसं प्रूव्ह करणं शक्य होणार नाही. परत असं येईल की एका राज्याचे पंतप्रधान आणि देशाचे पंतप्रधान किंवा असं होऊ शकतं. तुलनात्मक आपण बघतोय, फक्त लक्षात घ्या. अमात्य किंवा मुजामदार हे अर्थलेखा म्हणजे फायनान्स मिनिस्टर. त्याच्यानंतर या ठिकाणी सचिव, सुरनीस पत्रव्यवहार, राज्यकारभार, कॅबिनेट सेक्रेटरी. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण मंत्री किंवा वाकनीस राज्याचे खाजगी मंत्री, राज्याचा खाजगी मंत्री किंवा दैनंदिनी, आता आपण त्याला पीओमी चीफ म्हणतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी सरसेनापती किंवा सरनौबत किंवा सेनापती, सैन्याचा प्रमुख, आर्मी चीफ. परराष्ट्र व्यवहारसाठी सुमंत किंवा डबीर याची रचना, म्हणजे आपण या ठिकाणी एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर म्हणतो. न्यायाधीश हा आजही न्यायदानाचं काम करतो, चीफ जस्टिस आपल्याकडे असतात. आणि पंडितराव हे धर्म, दान आणि संस्कृतीचं काम करतात. आपल्याकडे कल्चरल आणि रिलिजन मिनिस्ट्री आहे, लक्षात घ्या. ब्रिफलिका कशी बनत गेली हे समजून घ्या. जोडायचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीने देखील तुम्ही तुलनात्मक अभ्यास करू शकता, लक्षात घ्या. म्हणजे जबाबदारीचं विभाजन, सामूहिक निर्णय ही पद्धत, लोकशाही पद्धत ही त्यावेळेलाच निर्माण केलेल्या स्वराज्यामध्ये होती, याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. समजून घ्या. त्याच्यामध्ये महसूल व्यवस्था, म्हणजे आज जी काय या ठिकाणी टॅक्स प्रणाली आपण बघतोय त्याचा पाया आपल्याला कुठं तिथं बघायला मिळेल, लक्षात घ्या. प्रत्यक्ष शेतजमिनीची मोजणी करून त्याच्यावर असणाऱ्या उत्पन्नावर आधारित टॅक्स जो आहे ती रचना त्यावेळेला बघायला मिळते, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. रयतेच्या उत्पन्नाचा एक भाग या ठिकाणी किफायतशीर भाग कर म्हणून या ठिकाणी द्यावा. दुष्काळामध्ये ती करमाफी असावी, कारण हे जनतेसाठी आपण राज्य चालवतो ही भूमिका त्या पाठीमागची होती. जमीनदार आणि वतनदारीवर या ठिकाणी मर्यादा आणण्यासाठी त्यांनी काय केलं, जे काय या ठिकाणी आपण प्रशासक नेमतो त्या प्रशासकांना रोख पगार द्यायला सुरुवात केली. म्हणजे त्यांना वतनदारी देऊन ह्या जमिनीतनं तुम्ही उत्पन्न घ्या आणि तुम्हीच मोठं असं न करता त्यांना नियमितपणे वेतन सुरू केलं आणि त्यांची जमिनीवरची मक्तेदारी कमी करून सर्वसामान्यांच्या जमिनीचं संरक्षण केलं. मध्यस्थांच्या मार्फत होणारं शोषण कमी केलं आणि शेतकऱ्यांचा थेट प्रशासनाशी संबंध येईल असा प्रयत्न केला. त्यामुळे रोख पगार पद्धती ही या ठिकाणी त्यावेळची बघायला मिळते. सैनिक, सरदार यांना जमिनीऐवजी रोख पगार त्यावेळेला बघायला मिळतो. आत्ताची सरकारी पेमेंट सिस्टम जी आहे ती त्या पद्धतीची आहे, लक्षात घ्या. न्याय व्यवस्थेच्या बाबतीमध्ये ते स्वतः या ठिकाणी न्यायाधीश म्हणून न्याय करायचे, पण यावेळेला कधीही त्यांनी बायस न्याय दिलेला नाही आहे. गाव पातळीवरचे पाटील, कुलकर्णी किंवा या ठिकाणी ग्रामसभा ही आजची जी आहे असे या ठिकाणी न्यायदानाची त्यांची रचना होती. तालुका पातळीवर देशमुख, देशपांडे आणि राज्य पातळीवर न्यायाधीश पंडित आणि सर्वोच्च या पातळीवर या ठिकाणी स्वतः छत्रपती शिवराय या ठिकाणी न्याय निवाड्याचं काम करायचे, ही रचना होती. त्यामुळे लवकर न्याय मिळायचा. धर्म, जात, पद याचा भेद राहायचा नाही. साक्षीदार आणि पुराव्यावर आधारित न्याय प्रणाली असायची आणि राजावर ही न्यायालयाचं बंधन असायचं, लक्षात. आता या गोष्टी ज्या होत्या असायचं असं मी काय म्हणतोय, लक्षात घ्या. कारण तुम्ही जे आज बघताय त्या गोष्टीचं रिफ्लेक्शन कुठून आलं हेही समजणं गरजेचं आहे. म्हणजे आपण भारतीय राज्यघटना बनवत असणाऱ्या देशातल्या जगात उपलब्ध असणाऱ्या अनेक राज्यघटनांच्या पैकी सर्वोत्कृष्ट असणाऱ्या राज्यघटनांच्या मधून या ठिकाणी जशीचे तशी न घेता त्यातली आवश्यक कलमं आपण घेतलेली आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी या विचारांचा, जसं मी म्हटलं, छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजर्षी शाहू महाराज असतील किंवा महात्मा फुले असतील यांच्या विचारांचा देखील या ठिकाणी पगडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या कार्यकर्तृत्वावर, त्यांच्या लेखणीवर आपल्याला बघायला मिळतो आणि ते त्यांनी या ठिकाणी अनेक वेळेला अधोरेखित केलेलं आहे, कारण सर्वसामान्यांसाठी ते उभं करणं गरजेचं होतं, लक्षात घ्या. सैन्याची शिस्त जी आहे
शिस्त आणि चारित्र्य या दोन्ही गोष्टी महत्वाच्या होत्या, लक्षात घ्या. फक्त शक्तीचं प्रतीक होतं का शिवराय? नाही, ते चारित्र्याचं एक प्रतीक होतं. धार्मिक स्थळाला धक्का नाही, स्त्रियांचा अपमान केला तर मृत्यूदंडाची शिक्षा, शेतकऱ्यांच्या मालमत्ताला आपल्याला हात लावायचा नाही आहे, आणि सर्वांना नियमित पगार द्यायचा, म्हणजे लुटमार करायची नाही, तुमचं कुटुंब चालवायची वेळ जबाबदारी स्वराज्याने घेतलेली आहे. धार्मिक ग्रंथाचा कुठलाही अपमान केलेला नाही, याचा विचार आपण करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. मग त्यांची रचना बघितलं आपण तर पायदळ होतं, घोडदळ होतं, आरमार होतं. भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं होतं. ती दूरदृष्टी आपण लक्षात घेऊया. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि सुवर्णदुर्ग हे सागरी किल्ल्यांची निर्मिती किंवा त्याचा या ठिकाणी स्वराज्यामधला सहभाग हा देखील आपण या ठिकाणी महत्वाचा आहे, लक्षात घ्या. गनिमी कावा जो आहे, तो गनिमी कावा जो रणनीतीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून आज आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक विद्यापीठांमध्ये शिकवला जातो, लक्षात घ्या. मग या ठिकाणी जगभरातल्या सैन्य अकॅडमीमध्ये शिकवला जाणारा हा सिलेबस आपल्या भूगोलाचा योग्य अभ्यास, शत्रूवर अनपेक्षित हल्ला करणं, कमी मनुष्यबळामध्ये जास्त परिणाम, आपण म्हणतो ना मिनिमम इनपुट आणि मॅक्झिमम आउटपुट, हा जो काही कन्सेप्ट आहे तो त्याच्यामध्ये, आणि प्रचंड वेग आणि प्रचंड गुप्तता, सिक्रेसी ज्याला म्हणतात, ही या ठिकाणी ठेवलेली आहे, लक्षात. त्याच्या बाबतीतनं स्मार्ट लिडरशिप, स्ट्रॅटेजिक थिंकिंग आणि रिसोर्स मॅनेजमेंट हे जे शब्द वापरता तुम्ही आता, हे शब्दाची ओरिजिन जे आहे त्या शब्दाची प्रत्यक्ष अंमलबजावणी किंवा प्रत्यक्ष कृतीचं सर्वोत्कृष्ट एक्झाम्पल म्हणून महाराजांच्या या कृतीकडे आपण बघायला पाहिजे, हे लक्षात घ्या. किल्ले आणि पायाभूत सुविधा, 350 पेक्षा जास्त किल्ल्यांचं स्वराज्य, रस्ते आणि संदेश वहनाची स्वतंत्र अशी प्रभावी यंत्रणा, अरमान असतील, बंदरं असतील, यांचं स्वावलंबन, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर लेड्स गव्हर्नमेंट, ही संकल्पना आपण जी बघतो, बरोबर, पीएम गतिशक्ती योजना बघतो, स्मार्ट सिटीज बघतो, हे कुठेतरी आपल्याला रिफ्लेक्शन असेल किंवा याही बाजून आपण ते बघायला पाहिजे, लक्षात घ्या. आजच्या प्रशासनाची आपण तुलना मगाशी बघितली की कशा पद्धतीने ते पद होती, रचना होती, आणि आज कशा पद्धतीने ते दिसतायत आपल्याला, लक्षात घ्या. करप्शन हा विषय त्यावेळेलाही होता, पण त्यावेळेला त्याच्यावर वचक किंवा शासन होतं कठोर, हे लक्षात घ्या. म्हणजे एखादा भ्रष्टाचार जर झाला असता त्याला कठोर शिक्षा होते. आज प्रशासनाची सगळ्यात मोठी अडचण करप्शन आपली आहे, लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यामुळे झिरो टॉलरन्स या बाबतीमध्ये त्यावेळेचा महाराजांचा होता. दायित्व प्रत्येकाच्यावर सिद्ध केलं होतं, उत्तरदायित्व, म्हणजे स्वतः देखील जबाबदार होते, तसं अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी जबाबदारी स्वीकारायला लावत असत. म्हणजे आज जे RTI, सोशल ऑडिट, परफॉर्मन्स रिव्ह्यू जे म्हणतो आपण, हे त्या काळातही त्या पद्धतीने वापरलं जायचं. सर्वसमावेशक नेतृत्व असल्यामुळे त्यांना जात, धर्म, प्रदेशाच्या पलीकडे जाऊन सर्वांना सोबत घेतलेलं आहे. हे आजच्या काळामध्ये याचा विचार आपण समजून घेणं हे गरजेचं आहे, लक्षात द्या. त्याच्यामध्ये म्हणजे इन्क्लुझिव्ह गव्हर्नन्स ज्याला म्हणतात, सबका साथ सबका विकास, ही जी वाक्य आजची आहेत हे महाराजांच्या कार्यामध्ये तुम्हाला जाणवतील. निर्णय क्षमता, तातडीनं डिसिजन आणि धाडसी निर्णय जे म्हणतात ते गरजेचं असतं. त्याचमुळे या ठिकाणी आज डिसिजन न घेणं, ज्याला डिसिजन पॅरालिसिस म्हणतात ना, निर्णयच घ्यायचा नाही, जाऊ दे थोडंसं वेळ काढून घेऊ, तर त्याचा या ठिकाणी अडचण होत असते. तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रम, तेव्हा आरमार, किल्ले, आजचे डिजिटल गव्हर्नन्स किंवा AI, ब्लॉकचेन यासारख्या पद्धतीने नकाशे त्यावेळेचे बनवले जायचे, एक वेगळी कम्युनिकेशनची सिस्टम असायची. म्हणजे त्या काळातलं सर्वोत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. आजच्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या सर्वोत्कृष्टचा ध्यास घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे महाराजांच्याकडनं काय शिकता येईल, नेतृत्व गुण कोणत्या आपल्या लिडरशिप क्वालिटीज असल्या पाहिजेत. एक व्हिजन, म्हणजे स्वराज्याचं ध्येय हे वयाच्या 16व्या वर्षी त्यांच्याकडे होतं. दुसरं करेज, मग त्या अफजल खानाचा मृत्यू असेल किंवा या ठिकाणी आग्र्याहूनची सुटका असेल त्या बाबतीतले, लक्षात घ्या. इंटिग्रिटी, रयतेच्या संपत्तीला हात घालायचा नाही, कारण ज्यांच्यासाठी राज्य आहे ते लक्षात. एम्पथी, स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांचं संरक्षण, सर्वसामान्यांसाठी काम करणं. त्यानंतर स्ट्रॅटेजिक थिंकिंग, गनिमी कावा जो बघतो आपण त्याच्यामध्ये. टीम बिल्डिंग, मावळे आणि अष्टप्रधान मंत्रिमंडळ, डेलिगेशन ऑफ अथॉरिटी ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये लक्षात घ्या. त्याच्यानंतर इन्क्लुझिव्ह माइंडसेट, सर्व धर्म जाती सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे. आणि डिसिप्लिन, शिस्तबद्ध सैन्य आणि प्रशासन, हे 8 क्वालिटीज प्रत्येक युवकांनी महाराजांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत. महाराज हे डोक्यावर घेण्याचा विषय नाही, महाराज हे डोक्यात घेण्याचा विषय आहे, कृतीत उतरवण्याचा विषय आहे, हे पहिल्यांदा आपण समजणं गरजेचं आहे. त्यामुळे आजचं प्रशासन, की तुम्ही मंडळी जे पुढे जाऊन अधिकारी बनणार आहात, तुम्ही मंडळी जे पुढे जाऊन तुमच्या उद्योगाचे, व्यवसायाचे या ठिकाणी लीडर बनणार आहात,
तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं महाराजांना समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या कृतीचा आदर्श ठेवला, तर निश्चितपणे चांगले प्रशासक रयतीचे राज्य बनवू शकतात, हे लक्षात घ्या. त्याच्या पद्धतीनं पण नागरिकांच्या बाजूने प्रशासन म्हणजे सिटीजन सेंट्रिक गव्हर्नन्स, सेवा हक्क कायदा आहे, ई गव्हर्नन्स आहे, ग्रामपंचायतीचं मजबूतीकरण आहे, तंत्रज्ञानाचा वापर, आरटीआय सारख्या कायद्याचा योग्य वापर, सार्वजनिक खर्चांचे ऑडिट, डायरेक्ट बेनिफिशरी फंड ट्रान्सफर, डिजिटल इंडिया, महाडीबीटी यासारखी काही उदाहरणं आपण बघतोय. लोक अदालत आहे, फास्ट ट्रॅक कोर्ट आहेत, लिगल एड्स आहेत, हे लक्षात घ्या. व्यवस्था आहे मित्रांनो, लक्षात घ्या. पण त्याचं एक्झिक्युशन हा महत्वाचा पार्ट आहे. असलेल्या व्यवस्थेची अंमलबजावणी करणारी व्यक्ती कोण आहे, त्याचं व्यवस्थापन कसं होतंय, हे त्या ठिकाणी फार महत्वाचं असतं, जे भविष्यात तुमच्या हातात असणार आहे. तुम्ही प्रशासक असणार आहात, तुम्ही उद्योजक असणार आहात, त्यावेळेला लक्षात घ्या. सर्वांना न्याय, सुरक्षित स्त्रिया, सुरक्षित मुले, शेतकऱ्यांचं हित आणि तरुणांचे नेतृत्व, म्हणजे याचं स्पर्धा परीक्षा, NSS, NCC, आपली करिअर संसद, हे उद्याचे या ठिकाणी आपण लीडर आहात, हे लक्षात घ्या. आपल्या सगळ्यांची जबाबदारी काय हे समजून घ्या. म्हणजे मी तुम्हाला जसं सुरुवातीला म्हटलं, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा महाराजांची आरती केली म्हणजे आपली जबाबदारी संपते, कारण ते देव होते असं ज्यावेळेला तुम्ही म्हणता, त्यावेळेला त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये अंतर निर्माण होतं, हे लक्षात घ्या. तुम्ही त्यांना समजून घेतलात की हे महाराजांनी केलं होतं, तर मला प्रयत्न करायला काय हरकत आहे. महाराजांनी हे जमवलं होतं, महाराजांनी 350 वर्षापूर्वी मर्यादित रिसोर्समध्ये जर केलं होतं, तर मला प्रयत्न करणं अशक्य नाही, हा विचार घेऊन जर तुम्ही पुढे जायला लागलात, तर या ठिकाणी आपल्याला समजेल. म्हणजे कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराज की म्हणायचं आणि आपण फक्त जय म्हणायचा, हा जय जयकार करण्यासाठी महाराजांचं नाव वापरू नका मित्रांनो, लक्षात घ्या. उत्कृष्ट प्रशासक बनायचं असेल, उत्कृष्ट या ठिकाणी तुम्हाला बिझनेस लीडर बनायचं असेल, तर महाराजांसारखा दुसरा आदर्श असू शकत नाही. जर तुम्ही या पैलूंचा विचार केला तर हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे मांडणं, हे समजून घेणं हे गरजेचं आहे, हे होत आहेत प्रयत्न. म्हणजे शिवाजी महाराज एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचे सीईओ असते तर त्यांनी कसं वागलं असतं, त्यांच्या क्वालिटीज कोणत्या असतात याच्यावर अभ्यास होतोय, त्यांच्यावर PhD होत्या, आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये शिकवलं जाते. आणि आपल्याकडे वाद या ठिकाणी होतो की CBSE मध्ये एकच धडा होता तो कमी केला, मॅप होता तो मॅप कमी केला. लक्षात, इथिकल व्हॅल्यूज ज्या इन्कल्केट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, तिथं कुठेतरी आपण कमी पडतोय, किंवा घेण्यामध्ये देखील आपण विद्यार्थी कमी पडतोय, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमची जबाबदारी काय, MPSC, UPSC, SSC, SSBच्या माध्यमातून प्रशासनात उतरायचं आहे. पण उतरल्यावर आदर्श काय असला पाहिजे आपल्याकडे, छत्रपती शिवरायांचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ आहे, त्यांचे कार्यकर्तृत्वाचा अभ्यास तुमचा असला पाहिजे. राजकारणाला अर्थ देणं म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका याच्यामध्ये जर उतरता आलं तुम्हाला, त्या माध्यमातून करता येईल. चांगले उद्योजक जर तुम्ही निर्माण झालात, तरी देखील अनेक कुटुंब सांभाळण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येणार आहे, लक्षात घ्या. आपल्या करिअर कट्ट्याच्या माध्यमातून NSS, NCC असेल किंवा बाकीच्या ठिकाणातून तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकता. तुम्ही सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही स्वतः एक अवेअर्ड सिटीजन असलं पाहिजे, जागरूक नागरिक असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. डिजिटल साक्षरतेमध्ये सायबर सुरक्षता आहे, किंवा या ठिकाणी फॅक्ट चेकिंग आहे. पर्यावरण रक्षक शिवाजी महाराज जे होते त्यांचा विचार आज किती गरजेचा असा विचार करा. ज्या वेळेला तुम्ही हे टेम्परेचर सगळीकडचं बघताय, ग्लोबल वॉर्मिंग बघताय, समस्या बघताय, त्यावेळेला आपण तो विचार कुठेतरी आत्मसात करणं आणि तो उतरवणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. सायबर सिक्युरिटी आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान फक्त बोलण्यामध्ये नाही तर तो कृतीतून यायला पाहिजे, लक्षात घ्या. आता आपले काही गैरसमज आहेत ज्याच्यावर आपण बोलायचं आणि थांबायचं आहे, लक्षात. त्याच्या बाबतीतनं म्हणजे काय वाटतं, महाराज म्हटलं की या ठिकाणी फक्त मराठा धर्माचे होते का, असं वाटतं आपल्याला, हे लक्षात. त्याच्या बाबतीतनं त्याच्यावरनं वाद होत आहेत आज, लक्षात घ्या. तर ते सर्व धर्म सहिष्णुतेचे अत्यंत चांगलं उदाहरण ते, लक्षात. महाराज म्हणजे फक्त तलवारीचा इतिहास होता का, महाराजांनी फक्त लढाईच केलेत का, महाराजांनी उत्कृष्ट प्रशासनाचा आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे. ते या ठिकाणी त्यांचे विचार त्याच प्रसंगातले नाही आहेत, हे पहिल्यांदा लक्षात. त्यांचे विचार हे प्रशासनाच्या बाबतीमध्ये आज UPSC, MPSC च्या इथिक्स पेपरमध्ये अभ्यासले जातात, याचाही विचार करा. म्हणजे तत्कालीन म्हणत असताना ते किती दुरोगामी होते, लक्षात, याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि महाराजांचा जय जयकार केला म्हणजे प्रश्न संपतील का, असं अजिबात होणार नाही. महाराज समजून घेणं हे गरजेचं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला काय करता येईल, तर मी फक्त जय शिवराय म्हणणारा राहणार नाही, तर मी कृतीत शिवराय या ठिकाणी होण्याचा प्रयत्न करेन. मला माझ्या क्षेत्रातील छत्रपती शिवराय व्हायचं हे उद्दिष्ट तुमचं असू दे. तुमच्या क्षेत्रातलं शिवाजी म्हणजे काय, सर्वोत्कृष्टतेचा ध्यास म्हणजे छत्रपती शिवराय, हे लक्षात घ्या. तुमच्या क्षेत्रात तुम्ही जे काय करताय, मग तुम्ही पोलीस भरती करत असाल, तुम्ही UPSC करत असाल, तुम्ही क्लेरिकलची तयारी करत असाल, तुम्ही एखाद्या स्टार्टअपचा विचार करत असाल, ह्या सगळ्यांच्या मध्ये सातत्यानं ध्येय काय असलं पाहिजे की तुम्ही जेव्हा हा प्रश्न विचाराल की मला पडलेल्या प्रत्येक प्रश्नांमध्ये शिवराय कसे वागले असते,
तिथे तुमचे प्रश्न सुटलेले दिसतील लक्षात. तिथे तुम्हाला त्यांनी केलेली कृती दिसेल, त्यांचा अभ्यास दिसेल आणि तुम्ही जाऊ शकता. आज हा प्रश्न करा, 10 प्रश्न तयार करा तुमच्या आयुष्यात तुम्हाला दररोज पडणार आहे आणि ते एआयलाच विचारा की या प्रसंगामध्ये छत्रपती शिवराय कसे वागले असते. असा प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आला होता का, ते कसे वागले होते याचा विचार करा, हे लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं मला शिवराय हे पावलोपावली तुम्हाला तुमचे मार्गदर्शक करू शकतात, तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शित करण्यासाठी मदत करू शकतात. तर आजच्या या विषयावर आपण इथंच थांबूया. खरोखर तुम्ही हा प्रयत्न करा. आज तुमचे 10 प्रश्न एआयला विचारा आणि समजून घ्या की महाराज दररोजच्या जगण्यामध्ये मला कशा पद्धतीने मार्गदर्शक बनू शकतात. आज उपस्थित सगळ्यांचं मनोपूर्वक या ठिकाणी आभार आणि 10 वाजताच्या बैठकीला जिल्हा नियोजन समितीचे सर्व सदस्य आपण भेटणार आहोत. धन्यवाद.